कोरटकरच्या वकिलांकडून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज। आज दुपारनंतर जामीन अर्जाबाबत निर्णय होणार। आजच सुनावणी घ्यायची का यावर कोर्ट निर्णय देणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम आज बीड आणि जालना जिल्हा दौऱ्यावर। योगेश कदम संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणार, तसंच जालन्यातील शिवसेना नेत्यांची भेट घेत बैठका घेणार। अंजली दमानिया यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। दमानियांकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। भेटीवेळी धनंजय देशमुखही उपस्थित। भेटीत विविध विषयांवर चर्चा। जालना सहकारी साखर कारखान्याला अंजली दमानियांची भेट। दमानिया कारखान्याच्या सभासद आणि शेतकऱ्यांच्या भेटीला। खरेदी विक्रीच्या वादातून साखर कारखाना ईडीच्या ताब्यात। अर्जुन खोतकरांविरोधात लढा उभारण्याची वेळ आली आहे। खोतकरांनी जालना साखर कारखान्याची माती केली। अर्जुन खोतकरांनी अद्याप कामगारांची देणी दिली नसल्याचा दमानियांचा आरोप। धनंजय मुंडेंना मुख्य आरोपी केलं पाहिजे, मनोज जरांगे यांची मागणी। तर आरोपींना फोन पेद्वारे कुणी पैसे पाठवले, त्यांना कुणी हॉटेलमध्ये ठेवलं हे कळेल, धनंजय देशमुख यांचं वक्तव्य। बीडमध्ये वनविभागाच्या कोठडीत खोक्या भोसलेला मारहाण। खोक्या भोसलेच्या अंगावर वळ उठल्याचे फोटो व्हायरल। मारहाणीच्या दाव्यानंतर खोक्या भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी। जालन्यातील रास्तभाव दुकानदारांचं धान्य वाटप कमिशन जमा नाही। स्वस्त धान्य दुकानदारांनी एकत्र येत तहसीलदाराला दिलं निवेदन। 8 दिवसात मागण्या मान्य करा, अन्यथा रेशन धान्य वाटप बंद करणार, दुकानदार संघटनांचा इशारा। मंत्री पंकजा मुंडेंकडून परळी मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर पंकजा मुंडे वैद्यनाथ चरणी नतमस्तक। मंत्री पंकजा मुंडे 2 दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। निमित्तानं अंबादास दानवे यांनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट। इम्तियाज जलील यांना दानवेंकडून ईदच्या शुभेच्छा। भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याची अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर एमआयएम आणि शिवसेना कधीच एकत्र येणार नाही, दानवेंचं वक्तव्य। वाशिमच्या रिसोड बाजार समितीत अवकाळी पावसानं हळद भिजली। बाजार समितीत 5623 क्विंटल हळदीची आवक। भिजलेल्या हळदीची बाजारभावानुसारच खरेदी व्हावी, शेतकऱ्यांची मागणी। राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी। साताऱ्याच्या महाबळेश्वरसह जावळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। तर नाशिक, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसानं पिकांचं मोठं नुकसान। जळगावच्या पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। अनेक गावांमध्ये पिकांचं मोठं नुकसान। अमोल पाटील यांच्याकडून नुकसानाची पाहणी। परभणीत पावसाचा जोर वाढला। अवकाळीमुळे रब्बी हंगामातील पिकांना धोका, शेतकऱ्यांची चिंता वाढली। लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस। पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण। पुढील 2 दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता। नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात। वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। अनेक भागातील वीज पुरवठा खंडित। शेती पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात। रब्बी पिकांसह फळबागांचं नुकसान। पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पारधरणी पानवडोद धोत्रामध्ये गारपीट। केळीच्या बागेसह मका पिकांचं नुकसान। जालना जिल्ह्याला गारपिटीचा इशारा। पुढील 2 ते 3 दिवस शेतकऱ्यांची चिंता वाढणार। माळशेज घाटात दरड कोसळल्याची घटना। अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यानं दरड कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पिंपरी चिंचवडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। काही भागात जोरदार तर काही भागात पावसाच्या हलक्या सरी। राज ठाकरेंच्या सूचनेनंतर मनसैनिक आक्रमक। लालबाग परळमधील आयडीबीआय आणि कुलाब्यातील मुंबई बँकेत जाऊन मनसे कार्यकर्त्यांकडून बँकांमध्ये विचारणा। मराठीत कामकाज झालं पाहिजे, मनसेची मागणी। राज ठाकरेंची टोळी बँकांमध्ये धुडगूस घालते, याबाबत मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना तक्रार अर्ज देणार। गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य। तर सदावर्तेंना गप्प करण्याची वेळ येईल तेव्हा आमच्या पद्धतीनं गप्प करू, योगेश चिले यांची प्रतिक्रिया। सांगोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता। दीपक आबा साळुंखे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि साळुंखेंमध्ये बैठक। तर साळुंखेंच्या ऑफिस समोरच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर फुलांची उधळण। सांगोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता। दीपक आबा साळुंखे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि साळुंखेंमध्ये बैठक। साळुंखेंच्या ऑफिस समोरच जयकुमार गोरेंवर फुलांचे उधळण। देवेंद्र फडणवीस यांनी चिली रिपब्लिकच्या राष्ट्रपतींची भेट घेतली। महाराष्ट्र आणि चिलीचे संबंध मजबूत करण्यावर चर्चेत भर। सारखाच कट माझ्या विरोधातही करण्याचा डाव होता। कटात अनेक जण सामील। जयकुमार गोरे यांचा गंभीर आरोप। आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यानं वाचलो। चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्व पुरावे माध्यमांसमोर आणणार, गोरेंची प्रतिक्रिया।
मीरा भाईंदर मनपा आयुक्त कार्यालयावर मनसेचं अनोखं आंदोलन. मेट्रो कारशेड बिल्डर ठेकेदाराच्या फायद्यासाठीची झाड तोडणी थांबवण्याची मागणी. पुन्हा एकदा निवडून येणार त्याशिवाय थांबणार नाही. सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचा निर्धार. कितीही वेळा पाडा, मी पुन्हा येणार. शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया. अस्तित्व टिकवण्यासाठी मनसेचा केविलवाणा प्रयत्न सुरू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची टीका. महाराष्ट्रात मराठी बंधनकारक ही आमचीही भूमिका असल्याची चव्हाणांची प्रतिक्रिया. सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती आहे. पंढरपूर सांगोला मंगळवेढ्यात 2.6 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के. पुण्यात आजपासून 2 दिवसीय महसूल विभागाची कार्यशाळा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आयुक्त उपस्थित राहणार. 6 एप्रिलला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते समारोप होणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा 35% बाष्पीभवन आणि गळतीमुळे मुंबईकरांच्या पाणीसाठ्यात मोठी घट. राज्य सरकारच्या धरणांमधून राखीव पाणीसाठा मिळावा यासाठी पालिकेचे प्रयत्न. जालन्यातील 64 मध्यम प्रकल्पांपैकी 2 मध्यम प्रकल्प कोरडे ठाक. कल्याण मध्यम प्रकल्प कोरडा ठाक. एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा. 14 ते 15 गावांवर पाणी टंचाईचं संकट. सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाच्या तीव्र झळा. माळशिरसमधील अनेक गावांमधील विहिरींनी गाठला तळ. सोलापुरातील 10,000 लोकांना टँकरनं पाणी पुरवठा. टँकरची संख्या वाढवण्याची नागरिकांची मागणी. देवतांच्या छायाचित्रांची घिबली आर्ट नको. विडंबन होण्याच्या शक्यतेमुळे लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं भाविकांना आवाहन. गणपती आणि इतर देवदेवतांच्या छायाचित्रांचं घिबली आर्ट न करण्याचं आवाहन. 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा करा, अन्यथा विमा कंपन्यांमध्ये घुसून पैसा वसूल करू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा इशारा. सिंधुदुर्गच्या फणसगाव रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. 2 दिवसापूर्वीच रस्त्याचं डांबरीकरण. संतप्त ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फणसगाव रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. ग्रामस्थांचा आरोप. संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. कात्रज कोंढवा रस्त्याचं काम लवकरच. बेकायदा बांधकाम. योगेश टिळेकर यांची माहिती. स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित. सर्व प्रश्न लवकरच मार्गी लागतील. स्वतंत्र महापालिकेसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरू. टिळेकर यांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं भाजपची नवी खेळी. भाजपकडून नेतृत्वाची नवी फळी उभारण्याचा प्रयत्न. पक्षांतर्गत नेमणुकीत तरुणांना अधिकाधिक जबाबदारी देण्याचे संकेत. 35 ते 45 वयोगटातील नेत्यांवर तालुकाध्यक्ष तर जिल्हाध्यक्षपदासाठी 45 ते 50 वयोगटातील नेत्यांना दिली जाणार जबाबदारी. बीडच्या परळीत शिवसेनेचा नेत्रदीपक हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा थाटात संपन्न. शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या संकल्पनेतून विवाह सोहळ्याचं आयोजन. दापोली पनवेल एसटी बसचा महाडमध्ये अपघात. अपघातात बसमधील 20 ते 25 प्रवासी थोडक्यात वाचले. महाडच्या विनेरा रोड गोमांतक हॉटेलसमोरील घटना. पावसामुळे बसचा अपघात झाल्याची माहिती. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये. गृहमंत्री अमित शहा यांचं विरोधी पक्षांना आवाहन. वक्फ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेतही मंजुरी. विधेयकाच्या समर्थनात 128 तर विरोधात 95 मतं. वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार. वक्फचा कायदा मुळातच संविधान विरोधी. वक्फ सुधारणा बिलावरून सराला बेटचे महंत रामगिरी महाराजांचं वक्तव्य. एका विशिष्ट समाजाला अधिकार देणं हे संविधानाच्या विरोधात असल्याची प्रतिक्रिया. मोदी सरकारची वैभवी वचनपूर्ती. वक्फ विधेयक पारित झाल्यानंतर बावनकुळेंचं ट्विट. अमित शहांचं कालचं भाषण. जिना नाही लाजवणारं. वक्फ बिल मुस्लिमांच्या हिताचं म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंचा सवाल. वक्फ सुधारणा विधेयकावरून राष्ट्रवादीतील मुस्लिम नेत्यांची वैचारिक अडचण. सुनील तटकरे यांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यानं अडचण. अल्पसंख्याक विभाग. मुस्लिम नेते लवकरच अजित पवारांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती. कोल्हापूरच्या वडणगे गावातील महादेव मंदिराशेजारील जमीन पुन्हा चर्चेत. परिसरातील जागेवर वक्फ बोर्डाचा दावा. शहांकडूनही लोकसभेत वडणगेतील मंदिराचा उल्लेख. हिंदुस्थानातील जमिनी हिंदूंच्याच, विदेशी लुटारूंच्या नाही. वक्फ विधेयकावर बोलताना कालीचरण महाराजांचं वक्तव्य.